अध्याय 9 श्लोक 25 सूत उवाच सूत उवाच युधिष्ठिरस्तदा कर्ण्य शयानं शरपञ्जरे अपृच्छद्विविधान् धर्मान् ऋषीणां चानुशृण्वतान्। सूत म्हणाले की भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन कुरुक्षेत्रावर गेले. त्या कुरुक्षेत्रावर भीष्माचार्य बाणासा म्हणजे शरासनावर उत्तरायणाची वाट पाहत पहुडलेले होते. भीष्माचार्य इच्छामरणे होते. दक्षिणायनामध्ये त्यांना प्राण सोडायचा नव्हता, म्हणून उत्तरायण लागे तोपर्यंत ते बाणाच्या टोकावर झोपलेले होते. त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरता ऋषी मुनी देव गंधर्व सगळे जमले होते. त्या ऋषींच्या समोरच युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना नाना प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यामध्ये त्यांनी सगळं ज्ञान, राज्य कसं चालवावं याचं ज्ञान दिलं. साधा ड्रायव्हर जरी व्हायचं असलं तरी ड्रायव्हिंगचं शिक्षण घ्यावं लागतं. शिक्षक व्हायचं असेल तर BA BEd व्हावं लागतं. डॉक्टर व्हायचं असेल तर MBBS व्हावं लागतं. पण मंत्री व्हायला काहीही क्वालिफिकेशन लागत नाही. कालपर्यंत गाड्यावर भजी खाणारा उडाण टप्पू दुसऱ्या दिवशी मंत्र्याची शपथ घेतो. त्यापूर्वी राज्य कसं करायचं हे शिकवलं जात होतं. भीष्माचार्यांनी काय काय सांगितलं? दानधर्मान् राजधर्मान् मोक्षधर्मान् विभागशः श्रीधर्मान् भगवद्धर्मान् समासव्यासयोगतः. विविध प्रकारचे धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म, भगवद्धर्म काही संक्षेपाने काही विस्तारपूर्वक सांगितले. धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ सांगितले. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये हे सगळं आहे. भीष्म पितामह हे सगळं धर्मप्रवचन करत असताना मग उत्तरायण सुरू झालं. जे इच्छामरणी लोक असतात ते उत्तरायणामध्ये प्राण सोडतात. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ला षण्मासा उत्तरायणम गीतेमध्ये उत्तरायणामध्ये प्राण सोडावा असं आहे. पण आपण इच्छामरणी नाहीत ना. भीष्म होते. सगळं युधिष्ठिराला सांगून झाला. राजधर्म सगळा सांगून झाला. उत्तरायण सुरू झालं आणि त्यांनी आपली वाणी आवरून घेतली, मौन धारण केलं. पीतांबरधारी चतुर्भुज भगवंताला समोर उभा केलं. शस्त्रप्रहाराच्या वेदना खूप होत होत्या. अगोदर युद्धामध्ये झालेल्या जखमा आणि बाणाच्या आग्रावर झोपलेले किती यातना होत असतील. भगवान श्रीकृष्णाला विचारलं भीष्म पितामहाने, देवा मी कायेनं मनाने वाचेनं कधीही पाप केलं नाही. आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं, मग मला मरणसमयी यातना का? भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं. यात नाही आहे, महाभारतात आहे. म्हणजे पितामह आपण मनाने कायेनं वाचेनं पाप केलं नाही हे बरोबर आहे, पण आपण पाप पाहिलं.
पांडवावर अन्याय होताना पाहिला, द्रौपदीची विटंबना होताना पाहिलं. आपण मनामध्ये आणलं असतं तर दुर्योधन दुःशासनाची काय हिंमत होती तिच्या साडीला हात लावायची. पाप केल्यावरही भोगावं लागतं, पाप पाहिलं तरी भोगावं लागतं. त्यांचं भगवंताला म्हणाले भीष्म पितामह, देवा उभा रहा. प्राण जाई तोपर्यंत उभा राहा. तुझ्याकडे पाहत पाहत मला प्राण सोडायचा आहे. आणि आज्ञेप्रमाणे भगवान उभा राहिले. भगवंताला उभा करणारे 3 भक्त होऊन गेले. एक ध्रुवानी तपश्चर्या करताना देऊन उभा राहिले, डोळे उघडलेच नाहीत. भगवंतानी समोरचं रूप अदृश्य केल्यावर मग डोळे उघडले. दुसरे भीष्माचार्य शेवटल्या श्वासापर्यंत भगवान समोर उभा राहिले. आणि तिसरा उभा केलेला म्हणजे आपला भक्त पुंडलिक, योगी 28 उभा केला, साधा नाही. सगळ्यात श्रेष्ठ योगी 28 विटेवरी उभा. कोणाकरता? पुंडलिकासाठी. आणि मग भीष्मानी भगवंताची शेवटची स्तुती केली. ते हिंदी सुंदर पद आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो मेरे मन में ये छवि बसी हो. फार सुंदर गीत आहे ते, हिंदीतलं आहे. त्या भगवंताकडे बघून भीष्माचार्यांनी शेवटची स्तुती केली. श्री भीष्म उवाच. भीष्माच्या मागे श्री लावले. कोणाच्या मागे लावत नाही ते, आपण सगळ्याच्या मागे लावतो. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह. देवा, माझी बुद्धी कशी वितृष्णा, ज्याच्यातून तृष्णा निघून गेलेली आहे, कामना निघून गेलेली आहे, अशी शुद्ध कामना निघून गेलेली बुद्धी मृत्यूसमयी तुझ्या पायावर मी समर्पित करतो. देवा, तू प्रकृतीच्या पलीकडचा आहेस. आनंदमय स्वरूपामध्ये स्थित राहून सुद्धा लीला करण्याकरता मनुष्य देहाचा स्वीकार करतोस. देवा, तुझ्या सौंदर्याचं वर्णन काय करावं. त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरवरांबरम दधाने वपुरलककुलावृताननाब्जम विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. त्रिभुवनामध्ये सुंदर, काय सुंदर वर्णन केले. त्रैलोक्यात सुंदर, तमाल वृक्षाप्रमाणे सावळा, सूर्यकिरणाप्रमाणे झळकणारा तेजस्वी पीतांबर, कमलमुखावर कुरळे केस आलेले, असा अर्जुनाचा सखा श्रीकृष्ण, याच्यावर माझे निष्काम प्रेम असो. आणि मग कृष्णाच्या विविध रूपाची आठवण झाली भीष्माचार्यांना. देवा, युद्धाच्या वेळी तुझ्या चेहऱ्यावर भुरभुर असे कुरळे केस उडत होते. घोड्याच्या टापांच्या धुळीनं मुख माखलं होतं. कपाळावर घाम आला होता. मी तीक्ष्ण बाणाने तुझ्या अंगावर प्रहार करत होतो. अशा कवचधारी भगवंताच्या ठिकाणी माझं मन रममाण हो. देवा, आपला मित्र अर्जुन
याच्या म्हणण्याप्रमाणे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून तू आपला रथ उभा केलास. थांबून केवळ दृष्टीनं शत्रू पक्षाकडे पाहिलं आणि त्यांचं आयुष्य संपलं. नुसत्या दृष्टीनं त्यांचं आयुष्य हिरावून घेतलं. त्या कृष्णावर माझं परमप्रेम निर्माण हो. अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरव सैन्यातील वीर पाहिले, स्वजनाचा वध कसा करायचा म्हणून युद्ध करणार नाही म्हणला. गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा त्याला उपदेश केला, त्याच्या अज्ञानाचा नाश केला. त्या परमपुरुष श्रीकृष्णाच्या चरणावर माझी प्रीती जडो. देवा, तू प्रतिज्ञा केली होतीस, न धरी शस्त्र करी हाती, युद्धामध्ये मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही अशी देवा तुझी प्रतिज्ञा होती. पण भीष्माचार्य म्हणतात, देवा मी प्रतिज्ञा केली होती तुला शस्त्र धरायला लावीन. भक्ताची प्रतिज्ञा सत्य आणि श्रेष्ठ ठरवण्याकरता देवा तू आपली प्रतिज्ञा मोडलीस. युद्धामध्ये अर्जुन बेशुद्ध पडला. कृष्णाने पाहिलं मागून काही बाण येणार, बघता तर अर्जुन बेशुद्ध पडलेला. संतापले आणि प्रतिज्ञा मोडून रथावरून खाली उडी मारली. सिंह जसा हत्तीला मारण्याकरता झेप घेतो तसं कृष्णाने झेप घेतली. इतक्या वेगाने पळत आले की खांद्यावरचं उपर्ण खाली पडलं. पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. मी आतताई देवा, भीष्माचार्य म्हणतायत, मी तुझं शरीर रक्तबंबाळ केलं होतं. मला मारण्याकरता तू माझ्याकडे येत होतास भगवंता. असा भगवान श्रीकृष्ण माझं एकमात्र आश्रय असोत. भगवान धावून गेले भीष्मावर. भीष्माचार्यांनी शस्त्र टाकलं, गुडघे टेकले आणि नमस्कार केला. देवा, भक्ताची प्रतिज्ञा खरी करण्याकरता आपली प्रतिज्ञा मोडलीस. केवढं भक्तावर प्रेम. अर्जुनाच्या रथाचं रक्षण करण्याकरता डाव्या हातामध्ये घोड्याचा लगाम धरला होता, उजव्या हातामध्ये चाबूक धरला होता. भीष्माचार्य म्हणाले, देवा प्रतिज्ञा मोडलीस. आता देव राजकारणी, हातात रथाचं चाक घेतलं होतं. ते भीष्माचार्याने, पितामह शस्त्र कुठे आहे? रथाचं चाक आहे. आदर्श राजकारणी पुरुष कसा असावा? भगवान श्रीकृष्णासारखा. आणि कसे नसावेत आजचे राज्य करते. कृष्णाचा आदर्श ठेवला पाहिजे. एकदा चाक घेऊन अंगावर गेले आणि एकदा चाबूक उगारला. दोनदा भीष्माच्या अंगावर गेले. अशा कृष्णाच्या ठिकाणी मरणासन्न असलेल्या माझी प्रीती निर्माण हो. देवा, युद्धामध्ये जे जे वीर मरत होते ते मरताना तुझ्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि मरताना देवाचं दर्शन झाल्यामुळे ते मुक्त झाले. देवा, तुझं हावभावयुक्त सुंदर मुख, सुंदर चाल, क्रीडा, मधुर हास्य, प्रेमपूर्ण दृष्टी हे पाहिल्यावर रासक्रीडेमध्ये जेव्हा तू अंतर्धान पावलास त्या गोपी तुझ्या लीलांचं अनुकरण करीत तन्मय झाल्या. देवा, युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी सर्वांनी तुझी अग्रपूजा केली. तो भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर उभा आहे. एकच सूर्य अनेकाच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो.
तसं अनेक प्राण्यांच्या हृदयामध्ये तू अनेक रूपांनी भासतोस, तो भगवान माझ्या समोर उभा आहे. ही भीष्मस्तुती 8 दिवस सांगावी अशी आहे. पण असं आहे, वेळेचं बंधन असतं आणि विषय सोडून बोलायची मला सवय नाही. भागवत सोडून भागवताच्या कथा, हरिपाठ सांगतोय का भागवत सांगतोय हीच कळत नाही. सूत उवाच कृष्ण एवं भगवती मनोवाग्दृष्टिवृत्तिभिः आत्मन्यात्मानमावेश्य सून्तश्वास उपारमत्. भीष्मानी अखेरची स्तुती भगवंताची केली, वाणी आणि दृष्टी अंतर्मुख केली, श्रीकृष्णामध्ये स्वतःला लीन करून घेतलं. प्राण जागच्या जागी विलीन झाले आणि शांत झाले, अनंत ब्रह्मामध्ये लीन झाले. दिवस मावळल्यावर पक्ष्यांचा कलकलाट थांबतो, त्याप्रमाणे भीष्माचार्य हे देह सोडून गेल्यानंतर सगळे शांत झाले. पण स्वर्गामध्ये मात्र नगारे वाजू लागले, कारण स्वर्गामध्ये भीष्माचार्य गेले. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. युधिष्ठिराने त्यांच्या देहाची अंत्यक्रिया केली. सर्वांनी भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली आणि आपापल्या आश्रमामध्ये ऋषीमुनी परत गेले. सगळे हस्तिनापुरामध्ये परत आले. नंतर धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचं सांत्वन केलं आणि मग युधिष्ठिराने आपल्या साम्राज्याचं पालन करायला सुरुवात केली, धर्माने राज्य करायला सुरुवात केली. पुष्कळ दिवस झाले भगवान हस्तिनापुरातच आहेत, द्वारकेचं नावच नाही. आणि म्हणाले, मग जाऊ का आम्ही? शौनक म्हणतात, सूताला की युधिष्ठिराने राज्य कसं केलं, कोणकोणती कामं केली. सूत म्हणाले, युधिष्ठिर राज्यावर बसला होता. भीष्म आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाने त्याच्या अंतःकरणामध्ये विज्ञान निर्माण झालं होतं, सर्व संशय फिटले होते. इथं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, कळलं का? भगवंताच्या आश्रयाला राहून साऱ्या पृथ्वीचं त्यांनी शासन केलं. भीम अर्जुन त्यांच्या आज्ञेचं पालन करीत होते. युधिष्ठिराच्या राज्यात जरूर तेवढा भरपूर पाऊस पडत होता. सर्व पिकं पिकत होती. गायी भरपूर दूध देत होत्या. नद्या, समुद्र, पर्वत, वनस्पती सर्व ऋतूमध्ये आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात देत होत्या. कोणत्याही प्राण्याला आधी व्याधी नव्हते. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. आपल्या बंधूचा शोक नाहीसा करण्याकरता आणि सुभद्रेच्या प्रसन्नतेकरता काही महिने हस्तिनापुरामध्ये राहिले. आणि मग त्यानंतर युधिष्ठिराला परवानगी मागितली, जाऊ का आता? युधिष्ठिराने आलिंगन देऊन संमती दिली. सुभद्रा, द्रौपदी, कुंती, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र या सगळ्यांचा निरोप घेतला. भगवंताच्या बरोबर इतके दिवस गेले सत्संगतीमध्ये, तेव्हा भगवान दादा निघून जाणार म्हणून सर्वांना अतिशय दुःख झालं. भगवंताचा विरह कसा सहन करायचा? दुःखित अंतःकरणाने अश्रूंनी नयन भरून त्यांनी निरोप दिले. भगवान जेव्हा निघाले तेव्हा प्रस्थानाच्या वेळी मृदंग, शंख, भेरी, वीणा, ढोल, तुतार्या, धुंदुरी, नगारे, घंटा, दुंदुबी ही वाद्य वाजू लागली. नगरातून निघाले तेव्हा गच्चीवर उभा राहून सर्वांनी भगवंताचं दर्शन घेतलं.
अर्जुनाने त्यांच्या डोक्यावर रत्नजडीचं छत्र धरलेलं होतं. उद्धव आणि सात्विकी रथाच्या दोन्ही बाजूला चवऱ्या ढाळत होते. चारी बाजूनी लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. ठिकठिकाणी ब्राह्मण मोठमोठ्या मंत्रांनी त्यांना आशीर्वाद देत होते. हस्तिनापुरातल्या कुलीन स्त्रिया भगवंताबद्दल गोष्टी बोलत होत्या. आपसामध्ये म्हणत होत्या की हा सनातन परमपुरुष परब्रह्म श्रीकृष्ण आहे. ब्रह्माला नामरूप नाही म्हणून ब्रह्म कळत नाही, म्हणून यांनी रूप धारण केलेलं आहे, आकार धारण केलेला आहे. भगवंताच्या सुंदर लीलांचं गायन करीत सगळे नागरिक त्यामध्ये गुंग झाले होते आणि भगवंताची स्तुती गात होते. हा भगवान जगाच्या कल्याणाकरता, पापी लोकांच्या नाशाकरता अनेक अवतार धारण करतो. यावेळेला श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्यांनी यादव वंशाचा सन्मान केला. म्हणून हे मधुवन अतिशय धन्य आहे. अनेक स्त्रियांनी त्यांचं पाणीग्रहण केलं. त्यांनी किती जन्म पुण्य केलं असेल, व्रत स्नान होम हवन करून परमात्म्याची आराधना केली असेल, म्हणून श्रीकृष्णासारखा पती त्यांना प्राप्त झाला. गोपींनी सुद्धा त्यांना प्राप्त केला, त्यांच्याबरोबर क्रीडा केली. स्वयंवरामध्ये शिशुपालासारख्या राजांना जिंकून सुद्धा भगवंतांनी रुक्मिणीला आणलं. नंतर 8 राण्यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. भौमासुराला म्हणजे नरकासुराला मारून 16,000 स्त्रिया मुक्त केल्या, 16,100, आणि त्यांना प्रतिष्ठा देण्याकरता त्यांच्याशी लग्न केलं. अशा प्रकारे हस्तिनापुरातल्या स्त्रिया भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं गायन करीत होत्या, बोलत होत्या. श्रीकृष्णाबरोबर चतुरंग सेना युधिष्ठिराने दिली आणि मग भगवान द्वारकेकडे निघाले. हस्तिनापुरातून द्वारकेकडे. हस्तिनापूर आता कुठे आहे? हरियाणात आहे. दिल्ली म्हणजे हस्तिनापूर नाही. हस्तिनापूर गंगेच्या काठी आहे आणि दिल्ली यमुनेच्या काठी आहे. दिल्ली म्हणजे इंद्रप्रस्थ आहे. कुरुजांगल, पांचाल, शूरसेन, यमुना तटवर्ती प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत, मरुधन्व, सव्वीर, आभीर, आनर्त इतके देश पार करून भगवान द्वारकेला आले. ठिकठिकाणी लोक दर्शनाला येत होते, भेटवस्तू देत होते. आणि आनर्त देश हा बलराम दादाचा आहे. त्यांना सासऱ्याकडून मिळालाय आणि सासऱ्याला पुत्र नव्हता. रेवती एकच कन्या. पुष्कळ लोक असतात भाग्यवान, सासऱ्याची फुकटची इस्टेट मिळते त्यांना, पण ते मिळू नये का? बायकोचा तोरा माझ्या बापाचा आहे सारखं ऐकून घ्यावं लागतं ना. त्यापेक्षा न मिळालेली चांगली. तिथे पोचले, अनर्थ देशामध्ये जाऊन पोचले आणि पुढे जाऊन त्यांनी आपला शंख फुंकला. द्वारकेच्या लोकांना कळावं भगवान आले. पंचजन्य शंख आहे त्यांचा. अप्रतिम वर्णन केले. स उच्चकाशे धवलोदरोदरो प्युरुत्क्रमस्याधर शोण शोणिमा दाध्मायमान करकंज संपुटे यथाब्जखंडे कलहंस उत्स्वना. 2 हात असे धरले ना आणि असा शंख धरला. त्या ओठाची लाली शंखामध्ये परावर्तित झाली. शंख लाल दिसायला लागला. ती ओठाची लाली त्यामध्ये प्रतिबिंबित झाली. जणू काही लाल रंगाच्या कमळावर बसून राजहंस कोणी मधुरगान करतो आहे असा तो शंख दिसायला लागला. काय अप्रतिम उपमा दिली आहे. याला साहित्यामध्ये अभूतोपमा म्हणतात.
आता काय अलंकार समास व्याकरण शाळेमध्ये शिकवलंच जात नाही, मास्तरलाच येत नाही तर पोराला कुठले यायला. अभूत अशी उपमा आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा तो शंखाचा ध्वनी ऐकला आणि द्वारकेतली प्रजा गावाच्या बाहेर धावत धावत आली. भगवान सूर्याला निरांजन ओवाळतात तसं कृष्णाचं स्वागत केलं. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. मुलं जशी आपल्या वडिलाशी बोबड्या बोलाने बोलतात तसं कृष्णाशी बोलायला लागले. देवा, आपल्या चरणकमलाला आम्ही प्रणाम करतो. ब्रह्मदेव शंकर इंद्रसुद्धा वंदन करतात. शरण गेलेल्याला आपण अभय देता. आपणच आमचे माता पिता सुहृद आहात. आपल्या प्राप्तीनं आम्ही सनाथ झालो आहोत. आपलं मुखकमल आम्हाला पाहायला मिळालं, हे दर्शन देवाला सुद्धा दुर्लभ आहे. श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्याकरता हस्तिनापूरला जाता, मथुरेला जाता, त्यावेळी आपल्याशिवाय एक एक क्षण आम्हाला कोट्यावधी वर्षासारखा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्याची जशी अवस्था होते तशी तुमच्याशिवाय आमची अवस्था होते. प्रजेच्या मुखातून स्तुतिसुमनं ऐकली. सगळ्यावर अनुग्रह करीत करीत द्वारकेमध्ये प्रवेश केला. त्या द्वारकेमध्ये सगळे यादव राहत होते. यादवांची 101 कुळं होती. कळलं का? बलवान, मधु, भोज, दाशार्ह, अर्ह, कुकुर, अंधक, वृष्णी, त्यामध्ये भगवान वृष्णीकुलातले होते. यादवांचं जे वृष्णीकुल आहे की नाही, म्हणून त्यांना वार्ष्णेय म्हटलंय गीतेमध्ये. द्वारकानगरी कशी होती? सर्व संपूर्ण वैभवानी संपन्न होती. अनेक पवित्र वृक्ष वेलीच्या बागांनी युक्त होती. फळबागा, फुलबागा, क्रीडावन, कमळ, सरोवर, नगरातील दरवाजे, महालाचे दरवाजे, रस्ता, यावर भगवंताच्या स्वागताकरता तोरणं लावली होती. रंगीबेरंगी ध्वज लावले होते. चारी बाजूनी पताका फडकडत होत्या. राजमार्ग, सडका, बाजार झाडून झुडून स्वच्छ केले होते. भगवंताच्या स्वागतासाठी उधळलेली फुलं, फळं, अक्षदा सगळीकडे पसरल्या होत्या. घरोघरी दारावर दही, अक्षदा, फळे, ऊस, पाण्याने भरलेले कलश, भेटवस्तू, धूप, दीप सगळं ठेवलं होतं. उदार अंतःकरणाचे वासुदेव, अक्रूर, उग्रसेन, मुलं सगळी, प्रद्युम्न, चारुदेष्ण, सांब, या सर्वांनी भगवंताचं स्वागत केलं. शंख तुताळ्या वाजू लागल्या, वेदघोष होऊ लागले. भगवंताच्या गालावर कुंडला, कानातल्या कुंडलाचा प्रकाश पडला होता म्हणून ते सुंदर दिसत होते. शेकडो वारांगना भगवंताच्या दर्शनासाठी आल्या होत्या. नट, नर्तक, गायक, कीर्ती गाणारे सूत, मागध, बंदिवान हे अद्भुत चरित्र गात होते. भगवंतानी सर्वांना नमस्कार केला. जनतेमध्ये, मिरवणुकीमध्ये कसा नमस्कार करावा याचा आदर्श आहे. कोणाला मस्तक लावून नमस्कार केला, कोणाला शब्दाने अभिवादन केलं, कोणाला आलिंगन दिलं, कोणाशी हस्तांदोलन केलं, कोणाकडे हास्यमुद्रेनं पाहिलं, कोणाकडे प्रेमळ नजरेनं पाहिलं. अशा प्रकारे सर्वांना संतुष्ट केलं. त्या जनतेला संतुष्ट कसं करावं हे कृष्णाकडून शिकावं. पण आमची ही गाढवं कृष्णाचं चरित्र केव्हा वाचणार आहेत? 8 वाजले की दारू पिऊन पडलेले असते. कृष्णाचा आदर्श घ्यावा कसा यांनी? अशाप्रमाणे राजमार्गावरून जाता जाता भगवंताला पाहण्याकरता कुलीन स्त्रिया गच्चीवर चढून बसल्या होत्या. भगवंताचं वक्षस्थळ सौंदर्य लक्ष्मीचं निवासस्थान आहे. भगवंताचं सौंदर्य डोळ्यांनी जणू पीत होत्या. तरीसुद्धा डोळ्याची तृप्ती होत नव्हती.
द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान कृष्णाच्या मस्तकावर शुभ्र वर्णाचं छत्र होतं. दोन्ही बाजूनी शुभ्र वर्णाच्या चौऱ्या ढाळ्या जात होत्या. चारी बाजूनी पुष्पवृष्टी होत होती. कृष्णाने पीतांबर आणि वनमाला धारण केली होती. त्यामुळे काय अप्रतिम अभूतोभाव श्यामवर्णाचा मेघ, कृष्ण म्हणजे श्यामल वर्ण ना, त्याला उपमा काय झाली, श्यामल वर्णाचा मेघ, एकाच वेळी सूर्यचंद्र दोन्ही बाजूला, दोन चौऱ्या म्हणजे सूर्य आणि चंद्र, इंद्रधनुष्य, वेगवेगळ्या रंगाची फुलं माळा, ही इंद्रधनुष्य, आणि विद्युत तेजाने शोभिवंत दिसावा, गळ्यातला कौस्तुभ म्हणजे विजेचे तेजस का, रत्नाची माळ, तसा कृष्ण शोभायमान दिसत होता. राजवाड्यामध्ये आले, आईवडिलांना नमस्कार केला, त्यांच्या चरणावर डोकं टेकवलं, देवकीनी छातीशी कवटाळलं, हृदय हर्षाने पुलकित झालं, आणि मग सर्व मातांना वडिलांना नमस्कार करून मग आपल्या राण्यांच्या महालामध्ये गेली. प्राणनाथ भगवान बऱ्याच दिवसांनी घरी आलेले पाहून त्यांची हृदय आनंदाने उचंबळून आली. पती गावी गेल्यामुळं त्यांनी सौंदर्य प्रसाधनांचा त्याग केला होता. भगवंताविषयी त्यांचं प्रेम कळण्याच्या पलीकडचं होतं. भगवंताला पाहून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. भगवान जवळ जरी असले तरी त्यांचं चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असतं. भगवंतानी नंतर पृथ्वीला भार झालेलं जे यादव कुळ होतं त्यांचाही नाश करायचं ठरवलं. कौरव पांडवाच्या वेळेला 18 अक्षौहिणी सैन्याचा नाश केलाच होता. आता राहिलं यादव कुळ म्हणले, ते उन्मत्त झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमाप्रमाणे कर्म करीत होती, पण ते तशी कर्म करतात म्हणून त्यांना जर मानव समजत असाल तर तो मूर्खपणा आहे. प्रकृतीमध्ये राहून सुद्धा तिच्या गुणांनी कधी ते लिप्त झाले नाही. पण असं आहे, मूर्ख स्त्रिया सुद्धा कृष्णांना आपला एकांत सेवी आणि स्त्री लोलूप असे समजत होत्या. त्यांना महत्व कळलं कुठं? महत्व कळलं पाहिजे ना. स्वर्गाला जाताना तुकाराम महाराजांनी बायकोला विचारलं, येतेस का म्हणून. ती म्हणली, माझी गाय व्यायला आली आहे. तुकाराम महाराजांचं महत्व कळलं पाहिजे ना. शौनक म्हणाले, इकडे द्वारकेमधल्या श्रीकृष्णाचं वर्णन झालं, आता हस्तिनापुरामध्ये काय घडलं. शौनक उवाच अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मशीर्ष्णोरुतेजसा उत्तराया हतो गर्भ ईशेना जीवित पुन्हा. अश्वत्थाम्याने सोडलेलं ब्रह्मास्त्र होतं ते उत्तरेच्या गर्भावर गेलं. तो नष्ट झाला होता गर्भ, पण कृष्णाने पुन्हा जिवंत केला. त्या परीक्षित राजाला शुकदेवानी ज्ञानोपदेश केला. त्या परीक्षितीचा जन्म, कर्म, मृत्यू, त्याला कोणती गती प्राप्त झाली हे आम्हाला सांगावं. त्या सूत म्हणाले, अपीपलद्धर्मराजः पितृवद्रंजयन् प्रजाः निस्पृहः सर्वकामेभ्यः कृष्णपादाब्जसेवया. धर्मराजा युधिष्ठिर आपल्या प्रजेला प्रसन्न ठेवत होता. प्रजा पित्या समान त्याच्यावर प्रेम करत होती. श्रीकृष्णामुळे तो भोगाबद्दल निस्पृह झाला होता. इच्छा नव्हती. विपुल संपत्ती होती, पण त्याचा भोग घेत नव्हता. कारण असं आहे, राजा म्हणजे राज्याचा उपभोग शून्य प्राणी.
तेव्हा शौनक महोदय उत्तरेच्या गर्भावर जेव्हा ब्रह्मास्त्र गेलं तेव्हा तो गर्भ जळू लागला. उत्तरेनं कृष्णाची प्रार्थना केली आणि श्रीकृष्णाने अंगुष्ठ मात्र रूप धरून तिच्या उदरात प्रवेश केला. अंगुष्ठ मात्र ममलम स्फुरत्पुरटमौलिनम अपीच्य दर्शनम श्यामम तडिद्वास समच्युतम. अंगठ्या एवढं रूप धारण करून अत्यंत शुद्ध सुंदर श्यामवर्ण विजेसारखा पितांबर, डोक्यावर मुकुट, सुंदर आणि लांब 4 भुजा असलेला, सुवर्णाची सुंदर कुंडल कानामध्ये घातलेली, लालसर डोळे, हातामध्ये कोलितासारखी गदा आणि ती फिरवत त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाचा नाश करीत होता. सूर्य आपल्या किरणांनी धुक्याला पिटाळून लावतो तसं तो तेजस्वी पुरुष म्हणजे कृष्ण आपल्या गदेनं अस्त्र तेजाला शांत करीत होता. त्या गर्भातल्या मुलांनी म्हणजे परीक्षितीने विचार केला, कोण आहे हा पुरुष? अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अस्त्र तेजाला शांत केलं आणि अंतर्धान पावला. त्यामुळे परीक्षिती जिवंत राहिला. अनुकूल ग्रहाचा उदय झाला असता शुभमुहूर्तावर परीक्षित राजाचा जन्म झाला. तो इतका तेजस्वी आणि गोरापान होता. पांडू म्हणजे पांढरा स्वच्छ, कोड असलेला नाही, गोरापान. जणू पांडुराजाच निर्माण म्हणजे पुन्हा जन्माला, आजोबा पुन्हा जन्माला येतो ना नातवाच्या रूपाने, असं म्हणतो आपण. पांडुराजासारखा होता की नावावरनं काही मूर्ख माणसाला वाटतं की पंडूराजा म्हणजे पंडुरोग झालेला आहे. तसं काही नव्हतं, मूर्खपणा आहे हा. पंडूराजा सुद्धा अत्यंत बलवान, व्यूढो रस्कः असं वर्णन आहे. तिचे खांदे रुंद आहेत, वृषस्कंधा, त्याची छाती बैलाप्रमाणे पुष्ट आहे, असं त्याच्या शरीराचं वर्णन आहे. पण कुणीतरी या कीर्तनकारांनी, पुराणिकांनी, अर्धवट ज्ञान असलेल्या माणसाने पंडू म्हणजे पंडुरोग असे मूर्खपणाचे काही डोक्यात बसलेले आहेत. नारद कळलाव्या, नारदाचा विदूषकच करून टाकला या कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी. अरे व्यासाला उपदेश करण्याची ज्यांची योग्यता आहे त्या नारदाची टिंगल करता काय मूर्खानो? कीर्तन वाचा की जरा, 4 कीर्तनं पाठ केली, झालं कीर्तनकार. त्या पंडूराजाच हुबेहूब होता. युधिष्ठिराने धौम्य, कृपाचार्य वगैरे ब्राह्मण बोलावले, पुण्यावाचन केलं, जातकर्म संस्कार केला, प्रचंड दानधर्म केला आणि मग त्याचं नाव ठेवलं विष्णुरात. विष्णुरात म्हणजे विष्णूने रक्षण केलेला. विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हा बालक संसारामध्ये मोठा यशस्वी होईल, भगवंताचा परमभक्त होईल, महापुरुष होईल, असं ऋषींनी सांगितलं. त्याचं एक नाव ठेवलं परीक्षित. त्याची कथा अशी आहे की जन्माला आल्यावर तो रडायचं काही थांबे ना. प्रत्येकाकडे असा पाहायचा आणि रडायचा, पाहायचा आणि रडायचा. जन्माला येण्याच्या आधी मातेच्या उदरामध्ये त्याला जो दिव्य पुरुष दिसला तो कुठे आहे हे पाहत होता, परीक्षा करून पाहत होता. मग कृष्णाच्या मांडीवर ठेवल्यावर तो शांत झाला. अशा प्रकारे अनेकाची त्यांनी परीक्षा केली म्हणून त्याचं नाव परीक्षित. परीक्षिती नाही, परीक्षित म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं. एक नाव ठेवलं विष्णुरात आणि त्याचं भविष्य सांगितलं. त्याला जातक म्हणतात. जन्माला आल्यावर त्याची पत्रिका बघून जातक सांगितलं. हा धनुर्धार्यामध्ये सहस्रार्जुन आणि कौंतेय अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल. अग्नीसारखा अजिंक्य, समुद्रासारखा दुस्तर, सिंहासारखा पराक्रमी,
हिमालयासारखा आश्रय देण्याला योग्य, पृथ्वीसारखा क्षमाशील, मातापित्यासारखा सहनशील, ब्रह्मदेवाप्रमाणे याच्या अंगी समता असेल, शंकरासारखा कृपाळू, प्राणिमात्राला आश्रय देण्यामध्ये भगवान विष्णूसारखा, समस्त सद्गुण धारण करणाऱ्यामध्ये कृष्णासारखा होईल, रंतिदेवासारखा उदार, ययातीसारखा धार्मिक, बलीसारखा धैर्यवान, कृष्णात प्रल्हादासारखा निष्ठावान, अश्वमेध यज्ञ करेल, याचे पुत्र राजर्षी होतील, हा मर्यादा उल्लंघन करणाऱ्याला दंड देईल, धर्माचं रक्षण करेल, कलीला शासन करेल. पण हे सगळं जातक सांगितलं. ब्राह्मण कुमाराच्या शापाने तक्षकापासून त्याला मृत्यू येणार आहे. हे ऐकून सर्व आसक्ती सोडून हा भगवंताच्या चरणाला शरण जाईल. व्यासाचे पुत्र शुकदेव यांच्याकडून हा भागवत ऐकेल गंगेच्या तटावर आणि मग शरीराचा त्याग करेल. ज्योतिष जाणणाऱ्या सगळ्या ब्राह्मणांनी अशा प्रकारे त्याचं भविष्य सांगितलेला जातक म्हणतात. जन्माला आल्याबरोबर जे सांगितलं जातं त्याला जातक म्हणतात. हा बालक पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला येईल. गर्भामध्ये असताना याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. त्यांनी अनेकाची परीक्षा घेतली आणि म्हणून त्याला परीक्षित म्हणतात. हा राजा युधिष्ठिराने हा जन्माला आल्यानंतर अनेक लोकांचा आपण युद्धामध्ये वध केला म्हणून त्याचं प्रायश्चित्त घेण्याकरता अश्वमेध यज्ञ केला. कोणी? युधिष्ठिराने. भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेनं त्यांनी 4 दिशेला 4 भावांना सर्व राजे जिंकून धन आणण्याकरता पाठवलं. उत्तर दिशेला हिमालयाच्या पायथ्याशी मरुत्त नावाचा देश होता. तिथे वैराज्य होतं. वैराज्य म्हणजे राजा नसलेलं राज्य. आपल्या मंत्रपुष्पांजलीमध्ये साम्राज्यम, वैराज्यम, पारमेष्ठ्यम, राज्यम हे राज्याचे प्रकार आहेत सगळे. वैराज्य म्हणजे राजा नसलेला देश. प्रजा सगळी धर्माने वागत असताना राजाची गरज काय? प्रजा अधर्म वागायला लागल्यावर राजाची गरज आहे. तिथे अर्जुन गेला. त्या प्रजेने काय केलं? गावाच्या बाहेर आणून धन ठेवलं. कशाकरता आलायस तू? धनाकरता. हे धन घेऊन जा, युद्ध करू नकोस, रक्त सांडू नकोस. ते मरुत्त देशातून हे धन आणलं, यज्ञाची सामग्री आणली आणि ब्राह्मणांच्या द्वारा यज्ञ संपन्न केला. पुन्हा भगवान श्रीकृष्ण थांबले आणि नंतर युधिष्ठिर आणि द्रौपदीचा निरोप घेऊन भगवान पुन्हा द्वारकेला गेले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी विदुर परत आले. सूत उवाच विदुरस्तीर्थयात्रायां मैत्रेयादात्मनो गतिं ज्ञात्वागात् हास्तिनपुरं तया वाप्तविवित्सितः. विदुर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन सगळ्या तीर्थयात्रा केल्या भारताच्या सगळ्या. काश्मीर ते कन्याकुमारी अगदी मानस सरोवरापर्यंत माणसं पायी यात्रा करत होते. पूल नव्हते, रस्ते नव्हते, काही नव्हते. शंकराचार्यांनी भारत भ्रमण 2दा केलं आयुष्य. आत्मज्ञान त्यांनी प्राप्त केलं मैत्रेय ऋषीकडून, विदुरानी, आणि हस्तिनापूरला परत आला. विदुर आणि मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे ऐकण्या अगोदरच
विदुराची श्रीकृष्णाच्या ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्याला कशाचीच अपेक्षा उरली नव्हती. महाभारतामध्ये सर्वोत्तम व्यक्तिमत्व श्रीकृष्ण, त्याच्या खालोखाल भीष्माचार्य आणि त्याच्या खालोखाल विदुर. विदुराला महात्मा म्हणतात. महात्मा शब्द कोणालाही वापरायचा नसतो. आपण ज्यांना ज्यांना महात्मा शब्द वापरतो ते सगळे दुरात्मे आहेत, कुणीही महात्मा नाही त्यातला. त्यांची चरित्र इथे सांगितली असती तुम्हाला, आपण ही ठिकाण नाही ती, जीव विटाळेल माझी म्हणून सांगत नाही. हे महात्मे कसे आहेत? महात्मा विदुर पांडवांना त्यांचं अर्धराज्य द्यावं का न द्यावं असा जेव्हा विचार विनिमय झाला तेव्हा दुर्योधन, दुःशासन, कर्ण देऊ नका म्हणत होते. काय संबंध यांचा? मग विदुराला विचारलं धृतराष्ट्राने, विदुरा तुझं काय मत आहे? विदुराने सांगितलं, राजा सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. राजा, सतत गोड बोलणारे पुष्कळ आहेत, चमचे आजच्या भाषेत. काय वाटेल ते केलं तर ते चांगलंच आहे त्यांचं. सुलभा पुरुष असे सुलभ आहेत. सततम प्रियवादिना, नेहमी गोड बोलणारे, पण अप्रिय न आवडणारं, पण पथ्य हितकारक. बोलणारा आणि ऐकणारा दोघे दुर्लभ आहेत. वक्ताही दुर्लभ आहे आणि श्रोताही दुर्लभ आहे. माझा सल्ला विचारला जायस तर या दुर्योधनाला अगोदर हाकलून दे म्हणले पहिल्यांदा. हा तुझ्या घरामध्ये शिरलेला कुलांगार अग्नी आहे, तुझ्या सगळ्या कुळाला जाळून भस्म करेल. हा तोंडावर आहेत का अशी माणसं? कुठे आहेत? सगळ्याच्या तोंडामध्ये सत्तेचं हाडूक आहे आणि तोंडात हाडूक असल्यावर कुत्र भुंकत नाही. स्पष्ट बोलणारे दुर्लभ झालेत ना. हे ऐकलं दुर्योधनाने, विदुराची निर्भर्त्सना केली आणि हाकलून दिलं. विदुर हस्तिनापूरचा पंतप्रधान आहे आणि झोपडीत राहतोय. चाणक्य चंद्रगुप्ताचा पंतप्रधान होता, झोपडीत राहत होता. ज्यांचे पंतप्रधान झोपडीत राहतात त्यांची प्रजा राजवाड्यात राहते आणि ज्यांचे पंतप्रधान राजवाड्यात राहतात त्यांची प्रजा झोपडपट्टीत राहते. आदर्श आहे. विदुर, चाणक्य, स्वामी विद्यारण्य, विजयनगरचे पंतप्रधान. विदुराला हाकलून दिलं. विदुर म्हणला, बरं झालं. इकडे कृष्णाला कळलं विदुर निघून गेला म्हणून. कृष्णाने टाळ्या वाजवल्या. भीम म्हणला, देवा वेळ लागला काय टाळ्या वाजवायला? काय इथे काय सभा चालली काय टाळ्या वाजवायला? हो, तर टाळ्या वाजवायला सुद्धा भाड्याने माणसं आणतील. तसं नाही म्हणले. भगवान म्हणाले, विदुर कौरवाला सोडून गेला. कौरवाच्या घरातलं एकमेव पुण्य संपलं. आता कौरवाचा नाश अटळ आहे म्हणून टाळ्या. तिथून कौरव पांडवाचं युद्ध बघायला नको, कुलनाश बघायला नको म्हणून विदुर निघून गेला. तीर्थयात्रा करत करत गेला आणि आत्ता तो परत आला. युधिष्ठिराने पाहिलं आपला चुलता विदुर आलेला आहे. सगळेजण गेले. हो, आणि विदुराचं स्वागत केलं, आलिंगन दिलं, नमस्कार केला. व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवलं आणि त्याची पूजा केली विदुराची. भोजन विश्रांती झाल्यावर समाधानाने विदुर पांडवांना क्षेम विचारू लागला.
त्या युधिष्ठिर म्हणाले, देवा, युधिष्ठिर म्हणाले, काका, तुम्ही इतकी वर्ष बाहेर होता, कुठं राहिलात? तुम्ही आमचं स्वागत केलं, तुम्ही आमचं रक्षण केलं. अपिस्मरथनो युष्मत्पक्षच्छाया समेधितान्